नमस्कार, मी उमेश जानराव, शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज आलो होतो हातनूर येथे। तर ह्या बटाट्याच्या प्लॉटमध्ये व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच की मागे पण आपण बटाट्यावरती एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यावेळेस आपण बटाटा पिकामध्ये फॉस्फरसचं महत्त्व काय असतं व त्याची गरज किती असते हे त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं। पण आज खरोखरच ह्या बटाट्याच्या प्लॉटचे नाही का आज हार्वेस्टिंग चालू होतं, काढणी चालू होते बटाट्याचं प्लॉट। तर त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच होतं की फॉस्फरसची काय गरज असते आपल्या बटाटा पिकामध्ये आणि किती प्रमाणामध्ये आणि कोणत्या म्हणजे किती दिवसापासून तर किती दिवसापर्यंत आपल्याला देणं गरजेचं असतं। तर हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तर पूर्ण बटाट्याची तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल, या फॉस्फरसचं काय कार्य असतं आणि त्याचा शेवटपर्यंत काय फायदा होतो आपल्याला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघूया आता आपण की आता हे बघा, या बटाट्याला फक्त 2 फुटवे आहे। याला समजा एका झाडाला 2 फुटवे, तर या 2 फुटव्यामध्ये किती बटाटे निघते तर ते बघू आपण आता। हे बघा, हे झाड आहे आणि याला 2च फुटवे, तर याच्यामध्ये आपल्याला बघा हे मोठ्या मोठ्या साईजचे 2 बटाटे निघले। म्हणजे हे बटाटे कमीत कमी 300 ते 400 ग्राम पर्यंत आहे आणि हे 2 बटाटे निघले म्हणजे 3च आहे। हे छोटं जर नाही धरलं तर याला फक्त 3च बटाटे, तर याचं वजन सरासरी आपल्याला 600 ते 700 ग्राम पर्यंत येऊ शकते। पण सांगायचा उद्देश एकच आहे, जर ह्या झाडाला जर किमान 4 ते 5 फुटवे राहिले तर आपल्या एका झाडाला किमान 7 ते 8 पर्यंत नाही का बटाटे राहू शकतात आणि निश्चितच आपल्याला एका झाडापासून उत्पन्न जे मिळणार आहे हे कमीत कमी 1 ते 1.5 किलो पर्यंत नाही का आपल्याला एका झाडापासून उत्पन्न भेटू शकते। तर बघा फॉस्फरसची किती गरज असते। आता हे बघा, हे जे शेतकरी यांनी 2च बटाटे समजा 3च बटाटे आले तरी हे बटाटे किमान 700 ते 800 ग्राम पर्यंत याचं वजन येईल। आता नंतर तर आपण त्याचं वजन करूनच दाखवणार आहे। पण आता यांनी त्याला पोषणसाठी सोडलंय, चांगले पोसले, चांगले म्हणून ठीक आहे, यांना उत्पन्न चांगलं भेटणार आहे। पण कदाचित जर ह्या बटाट्याची साईज नाही झाली, जर पोसले नाही तर निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये नाही का आपल्याला घट येऊ शकते। तर आपण बटाट्यामध्ये 25 ते 45 दिवसापर्यंत आपण फॉस्फरस हे वापरणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे फॉस्फरसची मात्रा द्या आणि फॉस्फरस कशा कशा पद्धतीने आपण उपलब्ध करून देऊ शकतो याचा व्हिडिओ तर आपण मागच्या व्हिडिओत बनवला। हा जे माहिती ही मागच्या व्हिडिओत दिलीच पाहिजे, कोणते कोणते बॅक्टेरिया वापरायला पाहिजे, काय लागवडीच्या वेळेस आपण किती फॉस्फरस वापरायला पाहिजे हे आपण तर सांगितलंच होतं। पण तरी पण आता शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा लागवडी आता डिसेंबरच्या, नोव्हेंबरच्या, आता जानेवारीमध्ये पण भरपूर शेतकऱ्यांच्या लागवडी राहणार आहे। तर शेतकऱ्यांनी फक्त हा एकच मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की आपल्याला जास्तीत जास्त फॉस्फरस वापरणं गरजेचं आहे। तसं यांनी फुगवणीसाठी पिके पण वापरलं होतं आणि पिकेचा छान रिझल्ट आला। तर चला या व्हिडिओमध्ये इथंच थांबू, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।